नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट। आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आज जाहीर झालेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती अट सांगितली आहे, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासंदर्भात तसेच वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 करिता अनुदान वाटप करण्यासंदर्भात हा 25 सप्टेंबर 2024 चा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जाहीर केलेला हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसतोय। या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनासाठी रुपये 10,05,15,560 फक्त तसेच वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनासाठी रुपये 4,12,19,400 इतका निधी वापरण्यासंदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी शासन निर्णय आहे। आणि या शासन निर्णयानुसार सदर खर्च हा माहे सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्याकरता देण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। त्यामुळे मित्रांनो, या शासन निर्णयावरून असं स्पष्ट होतंय की संजय गांधी निराधार योजना तसेच जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना सप्टेंबरचे 1500 रुपये व ऑक्टोबरचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व भूमिहीन शेतकरी यांना त्यांचे पैसे देण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तो तुम्ही सविस्तरपणे वाचून घ्यायचा आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत, भूमिहीन शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।